चला तर मंडळी, आज आपण युनिक नाश्ता बनवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत, टेस्टी, चटपटा नाश्ता बनणार आहे. सकाळच्या वेळी करा की संध्याकाळच्या वेळी करा, कधीही एनीटाईम हा नाश्ता बनवून तुम्ही तयार करू शकता. झटपट बनणार आहे. छोट्या-मोठ्या किटी पार्टीमध्ये सुद्धा हा नाश्ता बनवून तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आजचा आपला हा कुरकुरीत, टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळही लागणार नाही आणि जास्त सामानसुद्धा आपण यूज करणार नाही. कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्येच बनणार आहे. तर चला, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि कमेंट करणं सुद्धा विसरू नका. तर सर्वात आधी घ्यायचं आपल्याला एक बाउल इथं बारीकवाली सुजी, मोठी जर असेल तर मिक्सी जारमधून काढून घ्या. तर मी इथे घेतलेला आहे 150 ग्रॅम सुजी. तर चला समोरची प्रोसिजर करू. तर आता सर्वात आधी आपल्याला मीडियम गॅसवर 2 टीस्पून इथं ऑइल घालायचं आहे आणि चांगलं थोडंसं गरम झाल्यानंतर आपण काय करणार आहे, याच्यामध्ये घालणार आहे चिली फ्लेक्स, हे थोडी कुटलेली लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि कोथिंबीर घालायचं. थोडंसंच घालायचं, जास्त आपण इथे यूज करणार नाही. आणि 1 ग्लास पाणी घालून थोडं कुणकुणं पाणी झालं म्हणजे हात एवढा टच करू शकतो तेवढंच पाणी गरम करायचं आणि थोडीशी हळद टाकल्यानंतरच आपण सुजीचा यूज करणार आहे. तर जास्त उकळी घालू नका पाण्याला, म्हणजे लवकर टाकल्याबरोबर गोळा बनून जातो. तर थोडंसं हलकंसंच म्हणजे कुणकुणं पाणी करायचं आणि फिरून घ्यायचं इथं. तर आता आपल्याला काय करायचं, इथं या स्टेजवर छोट्या-छोट्या टिप्स जे आहे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला सोपी जाणार आहे ही रेसिपी. तर आता हा सुजी आहे, आपण सुजीमध्ये जास्त काही दुसरे पिठं वगैरे काही मिक्स करणार नाही. त्याच्यामुळे सुजी जी जरा आहे ते बारीकवाली, तर चांगली पिठासारखी इथं मऊ झाली पाहिजे तेवढं फिरून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरच फिरवा. म्हणजे चांगलं शिजल्यासुद्धा जाणार हा सुजी आणि एकदम टेस्टी बनणार, फुटणार सुद्धा नाही. इथं जर तुम्हाला हात लावून पाहिलं आणि थोडेसे असे दाणेदार लागले तर पुन्हा इथं 2 मिनिटासाठी फिरून घ्या. तर एका साईडला आपण हे सुद्धा काम होते, तर इथं 2 आलू किसून घ्यायचे. आता स्टफिंग बनवण्याची तयारी सोबतच सुरू करायची. दोन्ही कामं सोबत करा आणि दोघी जण असाल तर दोघी करा. तर ही अशी आपल्याला कद्दूकस करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या वगैरे राहणार नाही. तर मी दोन्ही आलू इथं शिलून घेणार. तर बघू शकता चांगला कद्दूकस करून घेतलेला आहे. काही मसाले घालायचे, इथं मी अद्रकचा 1 इंच तुकडा कसून घेतलेला आहे. कोथिंबीर घ्यायची, लाल मिर्च पावडर घ्यायचं इथं. आपल्याला इथं अजवाईन घ्यायचं, थोडी तिखट हिरवी मिरची, लाल कुटलेली मिरची, हळद, मीठ, मोहरी आणि इथं आपल्याला घ्यायचं आहे हिंगसुद्धा घ्यायचा आहे आणि मसाला, गरम मसाला यूज केलेला आहे आणि हा अजवाईन जे आहे हातानेच क्रश करून घ्या. म्हणजे चांगला इथं स्वादसुद्धा त्याचा चांगला येतो. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या इथं घालू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते, हिरव्या किंवा सुक्या जे काही असेल ते. तर आता फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर थोडासा हे मसाला जे आहे आपला कच्चा ना लागू म्हणून आपण थोडासा फ्राय करणार आहे. म्हणजे आणखीन आपण चटपटा करणार आहे. असाही तयार झालेला आहे, पण थोडासा चटपटा केला की एकदम टेस्टी लागतो खायला. तर एका साईडला आपल्याला इथं मी घेतलेलं आहे मातीचं पॅन आणि ऑइल टाकलेलं आहे 1 टीस्पून. चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर बॅटर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे. तर तुम्हाला दिसतच आहे चांगलं ऑइल इथं गरम झालेलं आहे. गरमागरम ऑइलमध्ये आपलं हे बॅटर टाकलं की एकदम कुरकुरा आणि एकदम डबल स्वाद वाढवतो. तर हा बघा, जास्त वेळ लागत नाही आपल्याला, 1 ते 2 मिनिट लागतात चांगलं कुरकुरीत भाजून घेण्यासाठी. म्हणजे जेवढं काही पाणी असेल याच्यामध्ये ड्राय होऊन जातो आणि मसालासुद्धा आपला एकदम टेस्टी बनतो. तर हा बघा, साईडला आता माझी सुजीसुद्धा इथं थंडी झालेली आहे, चांगली इथे मऊसुद्धा झालेली आहे. तर मी एका पॅनमध्ये काढून घेतलेली आहे, म्हणजे एका बाउलमध्ये. आता हाताने आपल्याला चांगलं इथं असं एकदम दाबून किंवा पोळीचं आपण पीठ मळतो, बस तशा पद्धतीचा एकदम सॉफ्ट इथं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. कारण की सुजी आहे, सुजीमध्ये काहीच आपण टाकलेलं नाही, त्याच्यामुळं फुटण्याची शक्यता असते, हे गोष्ट लक्षात घ्या. पण त्याच्यापेक्षाही तुम्ही इथं जर पिठासारखं मऊ केलं, एकही सुजीचा दाणा हाताला लागत नसेल, तर तुमचं पीठ जे आहे परफेक्ट मळलं गेलेलं आहे, याच्यावरच आपलं समजून जातो. तर मी इथं घेतलेलं आहे एक इथं पोळपाट, त्याला ऑइल लावायचं. सुक्कं पीठ बिलकुल लावू नका. सुक्कं पीठ जर लावलं तर ऑइलमध्ये जाताच फाटून जातात हे किंवा फुटतात. तर मी इथे ऑइल लावलेलं आहे आणि हातानेच आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं टॅप करायचं आणि पोळी लाटून घ्यायची. बिलकुल तुटणार नाही. फक्त आपली पीठ जे आहे परफेक्ट मळलं गेलं की आपल्याला काहीच समोरचे टेन्शन येणार नाही. त्याच्यासाठी पहिल्यांदाच आपल्याला सगळी प्रोसिजर परफेक्ट करायची. तर हे रेसिपी पाहिल्यानंतर तुमची बिलकुल इथं स्नॅक जे आहे
फुटणार नाही, तुटणार नाही, परफेक्ट पेटीस तयार होणार. म्हणजे फ्लॉवरसुद्धा म्हणू शकता याला. बनल्यानंतर एकदम फ्लॉवरसारखेच दिसतात. मी याच्या पहिल्यांदा मैद्याची रेसिपी टाकलेली होती, ते सुद्धा परफेक्ट अशाच पद्धतीने बनल्या गेलेली होती. एकदम सोप्या पद्धतीचे मी इथे पूर्ण क्लिअर केलेले होते डाऊट. हे सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे, कारण की सगळ्यांना काही ना काहीतरी चुका होतच राहतात. तर हे चुका याच्यामध्ये तुम्ही दुरुस्त करू शकता. तर हे एक्स्ट्राचे भाग काढून घ्यायचे आपल्याला आणि समान प्रमाणामध्ये आपल्याला इथे जे आपल्या पट्ट्या आहेत बनवण्यासाठी ते काढून घेऊ. म्हणजे एक एक लेयर एक एक वेगवेगळी करायला हवी. कारण की पाहू शकता तुम्ही एक समान तुम्ही सगळ्या पोळ्या लाटून घ्या, कट करून घ्या, नंतर तुम्ही फटाफट इथं स्टफिंग भरा आणि फ्राय करा. एकदम सोप्या पद्धतीने बनतात. 12 ते 13 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. कारण की आपण जे आहे फटाफट बनवतो, कारण की आपल्याला हॅबिट राहते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर हा बघा मी एक तुम्हाला दाखवते फटाफट बनवून. कारण की जास्त मी तुम्हाला दाखवणार तर वेळ जास्त लागणार. जर पटापट बनवल्या तर हे कमीत कमी मी टोटल टाईम तुम्हाला दाखवणार आहे की 20 ते 25 मिनिटामध्ये खूप सारे पोटभर नाश्ता इथं आपण बनवून तयार करतो. काही नाही, 5 मिनिटात 10 मिनिटात रेसिपी बनत नाही, वेळ लागतोच त्याला. हे तुम्हाला माहितीच आहे क्लिअर की सगळे लेडीज काम करतात किचनमध्ये, तर त्यांना माहीत आहे एक प्रोसिजर करण्यासाठी किती वेळ लागतो. तर हा बघा एकदम पेटीस जी आहे आपली जबरदस्त बनतात, काहीच फुटणार नाही, पातळ आहे. याच्यामधून जे मसाला तुम्हाला दिसत असेल बिलकुल एवढी पातळ करायची. आता मी तुम्हाला दुसरी पोळीसुद्धा अशी दाखवते, म्हणजे पेटीस बनवून दाखवते. हा बघा एकदम सोप्या पद्धतीने बनतात. मधामध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आणि दोन्ही बाजूचा जे आहे की कोना ते एक दुसऱ्यांना इथं जोडून घ्यायचा. बिलकुल याच्यामधली जे स्टफिंग आहे निघली नाही पाहिजेत ऑइलमध्ये गेल्यानंतर, याची पहिल्यांदाच आपल्याला काळजी घ्यायची. हे चारी बाजूला आपल्याला सील करून घ्यायचं. साईडचे जे सील आहे हे किनारे जे आहेत यांना सुद्धा दाबून घ्यायचे, म्हणजे याच्यामधून मसाला बाहेर आला नाही पाहिजे, त्याची काळजी घ्यायची. परफेक्ट बनतात. हे कोणीही बनवू शकतात, काहीच वेळ लागत नाही, एकदम सोपी पद्धत आहे. बरेचसे लोक याला तेल मसाला जास्त सांगतात, पण काही नाही, एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होतो. पाहायला तुम्हाला दिसत असेल एकदम सोप्या पद्धतीने बनतात ही. आणि अशाच पद्धतीने म्हणजे आपण 150 ग्राम सुजी घेतलेली होती, 2 आलूपासून हा पोटभर नाश्ता 5 ते 6 जण आरामशीर खाऊ शकतात सकाळच्या वेळी. एकदम कुरकुरीत बनतात. तर तुम्हाला दाखवते मी, खूप सारे बनलेले आहे, थोडंसं बॅटर शिल्लक आहे. आणि मी छोटीशी तर पुरीसुद्धा करून दाखवलेली, छान दिसतात मस्त. माझी मुलगी म्हणत होती थोडीशी छोटी करून दाखवा, तर मी इथं थोडीशी छोटी केली. तर आता याला चटपटा आणखीन बनवण्यासाठी कुरकुरा हे मी 1 टीस्पून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर, 1 टीस्पून घ्यायचा मैदा आणि मिक्स करायचा. आता वाटी जी आहे माझी थोडीशी लहानच मला वाटत आहे, एका प्लेटमध्ये काढते मी, कारण की आपल्याला डीप करण्यासाठी थोडासा आपल्याला मोकळं भांडं हवं. तर हा बघा मी मोठे एका प्लेटमध्ये काढून घेते, म्हणजे आपली जी पेटीस आहे चांगली इथं डीप झाली पाहिजे, तर आपल्याला तेवढीच इथं प्लेट घ्यायची. तर याच्यामध्ये मस्त चटपटा करण्यासाठी दिसायसाठी एकदम ॲक्टिव्ह मी तीळ घातलेले आहे, थोडासा कोथिंबीर घालायचा, थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घालायचं. आपल्याला याच्यामध्ये जर आणखीन काहीतरी वाढवायचं असेल तर मी इथे चिली फ्लेक्स वाढवत आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जास्त पातळही नको जास्त घट नको, कारण की याच्यावर जे लेयर आली पाहिजेत, बस एवढंच आपल्याला बॅटर जे आहे परफेक्ट करून घ्यायचं. म्हणजे 1 कप पाणी लागलेलंच आहे. मी चांगलं इथे एलसेल केलेलं आहे पातळ, पाहू शकता तुम्ही. साईडला ऑइलसुद्धा गरम झालेलं आहे, जास्त गरमही नको जास्त थंडही नको. तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे कॉर्नफ्लॉवर मैद्याचं, त्याच्यामध्ये डीप करायची पेटीस. तर दाखवते तुम्हाला, पटकन टाकायचं आपल्याला, कारण की इकडे आपलं दोन्ही तिन्ही कामं सोबतच सुरू आहे, फटाफट होतात, काहीच वेळ लागत नाही. मीडियम गॅसवर आपल्याला सगळं फ्राय करायचं, एकदम कुरकुरीत बनवायचं. आता टाकता वेळीच आपल्याला गॅस जे आहे लो करायचा. जर टाकणं झाले आपले पेटीस की एकदम हाय करून घ्यायची, म्हणजे हे आहे आपली सुजी. सुजीला जास्त थंड ऑइल नको, म्हणजे कडकडीत गरम असलं की पूर्ण इथे आपले जे कुरकुरीत स्नॅक्स बनतात ना एकदम जबरदस्त बनतात. जर गॅस तुम्ही लो केला तर फुटतात हे ऑइलमध्ये. कमीत कमी मीडियम गॅसवर तरी फ्राय कर जा आणि चांगलं इथं गरम ऑइल झाल्यावरच टाका. थंड्या ऑइलमध्ये टाकले की आपले पेटीस फुटतात बरं काय. तर हे लक्षात घ्यायची गोष्ट. तर अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायची, काहीच वेळ लागत नाही, 5 ते 6 मिनिटं लागतात आणि फटाफट बनतात. हे बघा छान कुरकुरीत टेस्टी आपली एक बॅच तयार झालेली आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये कळव जा. आणि मला एकदम तुमचा सपोर्ट हवा, तर तो सपोर्टसुद्धा तुम्ही द्याल अशी मला आशा आहे.
तर हा बघा एकदम कुरकुरीत टेस्टी. आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे, की मी जर तुम्हाला इथं कमी गॅसवर किंवा इथं हाय गॅसवर सांगितलं, तुम्ही त्याच पद्धतीनं बनवसाल. पण जर बनवायचीच आहे, खराब नको व्हायला, तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडणार. तर बोलता बोलता सर्व इथं मी पेटीस फ्राय केलेले आहे, दिसायला खूप सुंदर आहेत. आता गॅस बंद करू आणि हा बघा कुरकुरी टेस्टी आणि एकदम चटपटा हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. बिलकुल फुटणार नाही, तुटणार नाही, दिसायलाही सुंदर बनणार आणि हा नाश्ता एकदम युनिक आहे. खूप साऱ्या अशा रेसिपी आहेत YouTubeवर मला माहिती आहे. पण जर अशाच पद्धतीने तुम्ही बनवणार तर नक्की तुमची ही रेसिपी एकदम परफेक्ट बनणार. तर हा बघा थंड मस्त इथं दही घ्यायचं, केचप घ्यायचं, जे तुम्हाला चटणी आवडेल त्याच्यासोबत एन्जॉय करायची. आणि जर तुम्हाला डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे, नंतर खायचे आहे, तर इथे तुम्ही 50% इथे तुम्ही फ्राय करू शकता. नंतर तुम्ही डब्यामध्ये भरून थंडे करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला गरज वाटेल त्यावेळेस काढा आणि फ्राय करा. म्हणजे गरमागरम हा नाश्ता तुम्हाला खायला मिळेल. एकदम सोप्या पद्धतीचा आहे हा नाश्ता. तर तुम्ही बघू शकता एकदम वरची लेयर खुसखुशीत झालेली आहे आणि जे आपण वेगळं बॅटर केलेलं आहे त्याच्यामधलं हा तिळाचा जे आहे लेयर खूप दिसायला छान दिसतो आणि हा बघा दाबला तर एकदम खस्त इथे आपले स्नॅक्स बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही समोसे, कचोरी एक वेळा खाल्लेच असाल, पण हे सुद्धा बनवून खा. एकदम टेस्टी लागतात खायला. व्हेजिटेबल आहे. खायला जेवढे टेस्टी आहे, बनवायला तेवढेच सोपी सुद्धा आहे. तर खायला तर मस्त लागतात. मी तुम्हाला इथून सांगू शकत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही बनवसाल, खासाल त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता, की हा स्वाद एकदम डबल वाढू शकतो. तर अशाच पद्धतीने बनवून बघा, खाऊन बघा, एन्जॉय करून बघा. नंतर मला कमेंटमध्ये कळवा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला खरंच आवडत असेल, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. तसेच रेसिपीला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर अशाच नवनवीन रेसिपी माझ्या बघत जा, एन्जॉय करत जा, मेन म्हणजे खात जा. तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.